राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. माझा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर एक दृश्य तुम्हाला दाखवतो. हे लोकसभेतलं एका माननीय खासदारांनी केलेलं वक्तव्य आहे. ते वक्तव्य अगोदर आपण ऐका. अरे ये तो बोलो, ये सदन चलाता कौन है? अरे ये तो बोलो, ये सदन चलाता कौन है? सदन का मालिक कौन है? मेरे जैसे संसद को किसी ने क्या बोला मालूम है? ये चुन के कैसा आया? कौन बोला? मार्शल बोला. ये चुन के कैसा आया? कौन बोला? मार्शल बोला. अगर मार्शल जी ऐसा बोलते हैं और स्पीकर साहब क्या उस पर एक्शन लेते हैं? कुछ भी नहीं. ऐसा क्या संरक्षण मिला है? ऐकलं? हे लोकसभेचे सन्माननीय सदस्य बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे आहेत. ज्या मार्शलनं यांच्याविषयी उद्गार काढले, त्याचं नाव वगैरे काही माहीत नाही, तसा त्यांनी उल्लेख केला नाही. पण मार्शल म्हणजे काय, जेवढी मला माहिती आहे, माझ्या घरातले बरेच सदस्य लोकसभेचे राज्यसभेचे सदस्य राहिल्यामुळं मार्शल काय असतो, ते एक फिक्क्या रंगाचा जोधपुरी घातलेला, स्वच्छ पांढरा फेटा घातलेला, सुशिक्षित असा एक कर्मचारी जो लोकसभा अध्यक्षाच्या किंवा राज्यसभेच्या सभापतीच्या हाताखाली असतो. चिठ्ठ्या देणे, पाणी देणे आणि वेळ पडली तर जर खासदाराचं वर्तन हे अशोभनीय असेल तर लोकसभेचा अध्यक्ष किंवा राज्यसभेचा सभापती यांच्या सांगण्याहून त्या संबंधित खासदाराची उचलबांगडी करणारा मार्शल. आता हे मार्शल एक प्रकारे शासकीय कर्मचारी असतात, वर्षानुवर्ष लोकसभा राज्यसभेत काम करतात. त्यामुळे त्यांनी आजपर्यंत शेकडो खासदार पाहिलेले असतात, शेकडो पंतप्रधान पाहिलेले असतात, मंत्री पाहिलेले असतात. पण बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणेविषयी त्या मार्शलनं जे वक्तव्य केलं आहे, लाख मोलाचा प्रश्न केला आहे की यांच्यासारखे लोक कसे निवडून येतात. खरं म्हणजे हा खासदाराचा अपमान आहे. बजरंग सोनवणे, तुम्ही बीड जिल्ह्याचे खासदार आहात. पायातलं पायतान काढून त्या मार्शलचं तोंड सुजवलं असतं तर आम्हाला अभिमान वाटला असता. पण तुम्ही का गप्प बसलात? तुम्ही गप्प एवढ्यासाठी बसलात की त्या मार्शलनं जो प्रश्न विचारला, तो तीर, तो बाण अचूक तुमच्या जागी येऊन लागला होता. त्या मार्शलनं बरोबर प्रश्न विचारला की यांच्यासारखे लोक कसे निवडून येतात. म्हणजे साधारणतः 547 खासदार लोकसभेत येतात. त्या 547 खासदारापैकी या बीड जिल्ह्याच्या खासदाराविषयीच मार्शलनं हा प्रश्न विचारावा की यांच्यासारखे लोक कसे निवडून येतात. बजरंग सोनवणे, हा तुमचा अपमान नाही तर अख्ख्या बीड जिल्ह्याचा अपमान आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं निवडून आलात त्या पद्धतीवर त्यांनी बोट ठेवलं त्या मार्शलनं. बीड जिल्ह्यामध्ये या लोकसभेच्या निवडणुकीत जे काही प्रकार झाले ते लोकशाहीला तर अत्यंत घातक आहेत. आणि सहज ज्यावेळेस मी बीड जिल्ह्यात झालेल्या खासदारांची यादी माझ्या डोळ्यासमोर आली, त्या यादीमध्ये बाबासाहेब परांजपे, रखमाजी पाटील, द्वारकादास मंत्री, पत्री सरकार म्हणून गाजलेले नाना पाटील, खरं म्हणजे ते सातारा जिल्ह्यातले, बीड जिल्ह्याने त्यांना निवडून दिलं. द्वारकादास मंत्री, सयाजी पंडित, बबनराव ढाकणे, केशर काकू क्षीरसागर, जयसिंगराव गायकवाड, गोपीनाथ मुंडे, प्रीतम मुंडे, अरे कितीतरी लोक निवडून गेले. कधी यांच्याविषयी असा कोणी अपशब्द वापरला नाही. बजरंग सोनवणे, हा तुमचा अपमान नाही आहे. त्यांनी बरोबर ओळखलं आहे की तुम्ही कशा निवडून आलात. कारण 2024ची लोकसभेची निवडणूक ही बीड जिल्ह्यासाठीच नव्हे
या महाराष्ट्रासाठी सुद्धा एक प्रकारची संकट निर्माण करून गेली. ज्या बीड जिल्ह्यात तुम्ही ज्या जातीवादाचा आधार घेतला, जो तुमचा राजकीय आका होता, आणि तुमचा राजकीय गुरु म्हणजे शरद पवार, त्यांचे राज्यसभेवर येण्यासाठी काय हाल झाले, कुणाकुणाचे पाय धरावं लागले, काय काय करावं लागलं, याचा आता तर सगळ्या लोकांना ते कळालेलं आहे. पण तुम्ही कसे निवडून आलात? जातीवाद तुम्ही बीड जिल्ह्यात कोणत्या थरापर्यंत नेला? अरे आज एकमेकाची सुखदुःख बीड जिल्ह्यात वाटून घेणारी लोक आज एकमेकाकडं मोठ्या शत्रुत्व भावनेनं बघतात. सुखदुःखाला धावून जाणारे हे लोक आज दुःखाच्या प्रसंगी सुद्धा एकमेकाला भेट जात नाही. हे तुम्ही पेरलंय बीड जिल्ह्यात, आणि हे ते नेमकं त्या मार्शलला माहीत असावं. म्हणून मार्शलनं विचारलं की तुम्ही तुमच्यासारखे लोक कसे निवडून येतात. हा मार्शलनं लाख मोलाचा प्रश्न विचारला आहे. ज्यावेळेस ही जी प्रतिक्रिया एका फेसबुकवर आली, त्याच्या खालच्या तुम्ही प्रतिक्रिया वाचा, लोकांनी काय प्रतिक्रिया दिल्यात. शरद पवारला सुद्धा दुसरा उमेदवार सापडला नाही, आणि तुम्हाला ज्यांनी राजकीय आश्रय दिला, जे त्यांनी तुमच्यासाठी राजकीय चाल खेळली, त्या माणसाने तर महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतं जातीवादाचं विष पेरलेलं आहे, आणि त्याचं हे फळ आहे. त्या मार्शलनं विचारलेला प्रश्न अत्यंत बरोबर होता. मला सहज आठवलं की पुष्पा 2 नावाचा एक चित्रपट आला होता, आणि त्या चित्रपटामध्ये हा चंदन तस्कर पुष्पा याच्यासोबत तो मुख्यमंत्री फोटो काढून घ्यायला तयार होत नाही. पुढे त्या मुख्यमंत्र्याची मुख्यमंत्री पद जातं, मुख्यमंत्र्याची खुर्ची जाते, पण तो या चंदन चोरासोबत फोटो काढून घेत नाही. याला तत्वनिष्ठ म्हणतात. शरद पवार साहेब, तुम्ही चंदन चोराला तिकीट दिलं, जातीवादाचं विष बीड जिल्ह्यात पेरलं, आणि त्याला निवडून आलं. आज त्याचा अपमान एका मार्शलनं करावा? शरद पवार साहेब, हा तुमचा अपमान आहे, हा बजरंग सोनवणेचा अपमान नाही. खुद्द बजरंग सोनवणेचे एकदा जाहीर म्हटलं होतं की माझी बायको मला विचारते की लोक आपल्याला चंदन चोर का म्हणतात. बायकोने मला प्रश्न विचारलाय की आपल्याला चंदन चोर का म्हणतील. आता मी काय उत्तर देऊ सांगा मला. आता मी म्हणलं ती माझं लागलेला तुम्हाला एक कलंक आहे. माझी बायकोने मला प्रश्न विचारलाय की आपल्याला चंदन चोर का म्हणतील. आता मी काय उत्तर देऊ सांगा मला. आता मी म्हणलं ती माझं लागलेला. जे चित्रपटातल्या मुख्यमंत्र्याला कळालं की आपण चंदन चोराच्या सोबत फोटो काढून घ्यायला न पाहिजे, पवार साहेब तुम्हाला ते कळालं नाही. त्याच पिक्चरमध्ये पुष्पासोबत जो फोटो काढून घेणारा असतो तो चंदन चोराला पाठिंबा देतो. तो म्हणतो मी तुझ्यासमोर फोटो काढून घेतो. माझ्या डोळ्यासमोर सहज आलं की निवडून येण्यासाठी या चंदन चोरासोबतसुद्धा तुम्ही उभा राहिलात. शरद पवार साहेब, हा तुमचा पराभव आहे. आणि बजरंग सोनवणे, तुम्ही त्या मार्शलचं जर चपलीनं तोंड फोडलं असतं तर जाहीर सत्कार मी तुमचा केला असता. तुम्ही बीड जिल्ह्याची आब घालवली आहे. असा आब घाल्या खासदार या बीड जिल्ह्याच्या इतिहासात यापूर्वी झाला नाही, पुढे होणार नाही. धन्यवाद.